विद्यार्थी मित्रांनो, 5 जानेवारीला आपला इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशनचा M3चा पेपर आहे। इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रूचा M3चा पेपर स्कोर करण्यासाठी एक सिक्रेट ट्रिक तुम्हाला देतो। ट्रिक एकदम सोपी आहे, लक्षात घ्या। आपल्याला अशा सेल्फ नोट्स बनवायच्या आहे। आता हे एका आपल्या क्लासच्याच धनश्री चौधरी ह्या इलेक्ट्रिकलच्या केव्हीएनच्या विद्यार्थिनीचा हा नोट्स आहे। तुम्हाला जस्ट डेमो तुम्हाला दाखवतो। तिने हा बनवल्या आणि ऑब्वियसली याच टाईपवर तिने इनसेमला पण अभ्यास केलेला, शॉर्ट नोट्स बनवून, आणि इनसेमला पण तिला 30 पैकी 24 मार्क होते। आपल्या यूट्यूबवरती स्टुडंट स्टोरीजमध्ये तिची तुम्हाला व्हिडिओ पण बघायला भेटेल, स्टुडंट स्टोरीज। ओके, सो हुशार विद्यार्थिनी आहे। तसंच एंड सेमला पण तिचं टार्गेट आहे 70 पैकी 60च्या वरती। सो ह्याच वेने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही सुद्धा तिच्यासारखंच तुम्ही एंड सेमला स्कोर करू शकता। मित्रांनो, ही ट्रिक खूप महत्त्वाची। कुठलेही शिक्षक असो ते बेस्ट शिकवतात, पण ते शिकवल्यानंतर, ते आपल्याला कळल्यानंतर ते आपल्या भाषेत आपल्याला समजून घ्यायचं असतं, आणि आपल्या भाषेत समजल्यानंतर आपल्याला त्याचं शॉर्ट ट्रिक करायची असते, शॉर्ट नोट बनवायची असते। म्हणजे बघा, आता स्टॅटिस्टिक आणि प्रोबॅबिलिटी किती मोठा युनिट आहे, सगळं सोडवायला गेले तुम्हाला एक वही भरून जाईल, एवढे प्रॉब्लेम आहे। पण तिने शॉर्ट नोट तयार केली, त्याच्यामध्ये एका पेजमध्ये पूर्ण टाईप समजतोय, असे 3-4 पेजमध्ये पूर्ण युनिट समजतोय। म्हणजे 40-50 पेजेसचे प्रॉब्लेम सोडवल्यानंतर जे तिला त्याच्यातनं सार भेटला, तिने तो एका शब्दात एका पेजमध्ये मांडला। सो ऑब्वियसली प्रत्येक टाईपचं एक पेज जर धरलं तर समजा 8 टाईप केले तर 8 पेजमध्ये 80 मार्काची पूर्ण वही संपून जाते। आणि ह्या ट्रिकने काय होतं, आपला फॉर्म्युले आपल्याला लक्षात राहतात, स्टेप्स लक्षात राहतात, आणि कुठे काय वापरायचं। हार्डली 10 ते 15 मिनिटात त्या अख्ख्या युनिटची, जिथे 5 तास रिव्हिजनला लागणार होते, 10 ते 15 मिनिटात त्या युनिटची रिव्हिजन होते। कारण ऑब्वियसली आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला काय समजलं, तो सार ते आपण इथे उतरवलेलं असतं। क्लिअर? सो जस्ट तुम्हाला सॅम्पल दाखवतो, तुम्ही ह्या पद्धतीने बनवा। आणि ही स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटीची पूर्ण 15 मार्काची एकदम बेस्ट नोट्स तिने बनवली। ही तुम्हाला पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही ती देऊन देतो, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ती डाउनलोड करून घ्या लिंकवरनं। बघा, आता स्टॅटिस्टिक तिने लिहिलं की स्टॅटिस्टिकमध्ये टाईप आहे 4, कोरिलेशन, रिग्रेशन, मोमेंट्स, इक्वेशन। 4 टाईप आहे। एवढे जे इलेक्ट्रिकलला आपल्याला मेन लागतात तसे भरपूर आहे, पण हे मेन आहे। कोरिलेशनमध्ये काय, कॅल्सी फॉर मेकिंग टेबल। एक्स कसा घ्यायचा, कॅल्सीवर बघा असा टेबल बनवायचा, एक्स कोलन वाय कोलन एक्स स्क्वेअर कोलन वाय स्क्वेअर कोलन आणि एक्स वाय। मग हा कसा बनवायचा, एक्स कसा घ्यायचा, अल्फा आणि क्लोज ब्रॅकेट कॅल्सीत प्रेस करायचा, अल्फा शिफ्टच्या बाजूला असतो आणि क्लोज ब्रॅकेट प्रेस करायचं, एक्स येतो। कोलन कसं घ्यायचं, अल्फा आणि इंटिग्रेशन प्रेस करायचं, अल्फा आणि त्याच्या खालचं बटन इंटिग्रेशन प्रेस करायचं। वाय कसं घ्यायचा, अल्फा आणि हे प्लसचं बटन, हे बटन कॉमाचं बटन प्रेस करायचं, अल्फा आणि कॉमाचं बटन वाय येतो। सो हे तिने लिहिली ट्रिक, कळालं? त्याच्यानंतर प्रेस कॅल्स की, म्हणजे ट्रिक लगेच लक्षात आली, मला कुठलाही टेबल बनवायचं झाला, कारण कोरिलेशन, रिग्रेशन, मोमेंट्समध्ये आपल्याला टेबलच बनवायचे। ही ट्रिक कळाली, ट्रिकवर कुठलाही टेबल बनवू शकतो। आता राहिले फक्त फॉर्म्युले। बघा आता इथे लिहिलंय एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट, उदाहरण घेतलं यन कसा काढायचा, किती व्हॅल्यू 1 2 3 4, सो यन झाला 4। या पद्धतीने तेच लिहून ठेवले। या एक्झाम्पलमध्ये एकूण किमती या 4 आहेत, तर यन हा 4 घ्यायचा। सो मराठीमध्ये सोप्या भाषेत नोट्स तयार करा, मराठीतच बनवा तरच लक्षात राहील। पी झाली पहिली स्टेप, यन घ्यायचं। सेकंड स्टेपमध्ये एक्स बार काढायचं, समेशन एक्स अपॉन यन। थर्ड स्टेपमध्ये वाय बार काढायचं, समेशन वाय अपॉन यन। वाय काय आहे, वाय प्रमाणेच एक्सची व्हॅल्यू टोटल घ्यायची, म्हणजे टोटल वायची ॲडिशन ती आली समेशन वाय। एक्समध्ये एक्सची टोटल ही समेशन एक्स लिहून ठेवलं। नंतर आर म्हणजे कोरिलेशन, त्याचा फॉर्म्युला समेशन एक्स वाय मायनस एन एक्स बार वाय बार अंडर रूट समेशन एक्स स्क्वेअर मायनस एन एक्स बार स्क्वेअर इन टू समेशन वाय स्क्वेअर मायनस एन वाय बार स्क्वेअर झालं। बघा एवढे लक्षात ठेवलं तर कोरिलेशनवरचा कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्या ना। याच 4 स्टेप, स्टेप 1 एन काढा, स्टेप 2 एक्स बार, स्टेप 3 वाय बार आणि स्टेप 4 आर, आणि कॅल्सीची ट्रिक टेबल बनवायची। एवढं लक्षात ठेवलं, कोरिलेशनवर कसाही प्रॉब्लेम येऊ, वाकड्या तिकड्या प्रॉब्लेम नाही तर किती अवघड प्रॉब्लेम येऊ, डायरेक्ट क्लिअर होतं ना। सो या पद्धतीने तुम्ही नोट्स बनवा। ही जबरदस्त एक ट्रिक आहे जिच्याने आपण पूर्ण अभ्यासाच्या सेल्फ नोट्स बनवतो आणि त्याने आपण आपला विषय स्कोर करतो। यस, बघा मला खात्री आहे की धनश्रीला ऑब्वियसली जसं इनसेमला 30 पैकी 24 मार्क होते, एंड सेमला पण 70 पैकी 60च्या अबोव ती नक्की जाईल। सो या पद्धतीने तुम्ही करा। बघा सगळं दिलंय, कोरिलेशन, रिग्रेशन, मोमेंट्स, इक्वेशन। सो हे झालं स्टॅटिस्टिक्सचं। नंतर पुढे तिने प्रोबॅबिलिटीच्या पण बनवल्या आहेत। हे बघा, प्रोबॅबिलिटीमध्ये बायनॉमियल, पॉइजन्स आणि नॉर्मल। बायनॉमियल, पॉइजन्समध्ये काय फरक आहे, पी कसा शोधायचा, त्याच्यात काही सिरीज असतात, ॲटलीस्ट, मोर दॅन, ॲट मोस्ट, बिटवीन, त्या सिरीज। बायनॉमियलचा फॉर्म्युला, पॉइजनचा फॉर्म्युला ई रेस टू मायनस झेड, झेड रेस टू अपॉन आर फॅक्टोरियल, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, त्यातल्या टर्म्स फॉर्म्युले। सो या पद्धतीने नोट्स बनवा मित्रांनो, तुमचा M3 हा गॅरंटेड स्कोरवर निघेल। मित्रांनो तुम्हाला वाटतं सर ही आयडिया दिली, PDF आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करा। तसंच मी पुन्हा एकदा सांगेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून पर्पल ॲड ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि वाटतंय
की सरांनी मराठीत M3 शिकवलाय, एकदम सोप्या पद्धतीने मला कॉन्फिडन्स येतो आणि मला M3 काढायचाच आहे, तर मी बेस्ट सांगेल मी शिकवलेलं पर्पल ॲप्लिकेशन तुम्ही डिस्क्रिप्शनवरच्या लिंकवरनं डाउनलोड करा. पर्पल ॲपमध्ये M3चा कोर्स आहे, तो इलेक्ट्रिकलचा पण आहे आणि इन्स्टूचा पण आहे. आपला जो डिपार्टमेंट आहे तो कोर्स डाउनलोड करा, त्या कोर्स सबस्क्राईब करा. एकदम ऑफोर्डेबल प्राईसमध्ये, जेवढी तुम्ही प्राईस देणार त्याच्या 10 पट व्हॅल्यू तुम्हाला भेटणार आहे, कारण एकदम सोप्या पद्धतीने मराठीत मी तिथे M3 शिकवलं आहे. यस, प्लस IMP क्वेश्चन दिले आहे, M3 व्हिडिओ लेक्चर आहे मराठीत एकदम सोप्या भाषेत. ज्याला M3 काहीच येत नाही त्याला सुद्धा M3 समजेल, मजा यायला लागेल, एवढा सोपा आहे. सो एकदा फ्री व्हिडिओ लेक्चर बघा, आवडले तर सबस्क्राईब करा, पण नक्की तुम्हाला आवडणार आहे. IMP क्वेश्चन आहे आणि मागच्या दोन क्वेश्चन मागचे 2 प्रिव्हियस इयर 2 पेपर सोल्युशन्स ते मी तिथे सॉल्व्ह करून दिलेले आहे. सो बाजारातून काहीच घेण्याची गरज नाही, पुस्तक पण नाही, काहीच नाही, सगळं आपल्या ॲपवर आहे. सो पर्पल ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करा आणि इलेक्ट्रिकल इन्स्टिट्यूटचा आपला M3 आमच्यासोबत स्कोर करा. काय डाऊट असले कॉल करा, पण मी एवढी 100% गॅरंटी देईल, जे मी शिकवलं त्या पद्धतीने गेले तर तुमचा हा इलेक्ट्रिकल इन्स्टिट्यूटचा M3चा लास्ट अटेम्प्ट असेल स्कोर होऊन निघेल. थँक्यू.